हॅलो ब्युटिफुल पीपल, कसे आहात सर्व? बरे आहात ना? ॲक्च्युली आमचा सनसेट बघायचा प्लॅन होता, पण उशीर झाला. मला काम वगैरे असतात, म्हणजे आज पण उशीर झाला. गेल्या ब्लॉगमध्ये पण उशीरच झालेला. माहिती नाही आम्हाला सनसेट वगैरे बघायला भेटेल का नाही. ते 6 वाजता काम सुटतं आहे फ्रेंडचं, तर 6 वाजता आम्ही जरी पण निघालो सनसेट बघायला तर आम्ही तिथं पोचत नाही झालो आहे. मग आता आम्ही सनसेट बघायचा प्लॅनच कॅन्सल केला. तर आज प्युअर राईड बेस्ड असणार आहे आमचा ब्लॉग. तर माझा फ्रेंड आता समोर गेला आहे, त्याला आता चेस करूया आम्ही. हा बघा इथं आहे. खूप दिवसांनी असं फास्ट झालो आहे. नॅश असल्याशिवाय फास्ट जात नाही मी. नॅश आणि माझ्या बाईकची ऑलमोस्ट टॉप स्पीड ॲक्च्युली माझ्या बाईकची जास्त आहे, पण तरी पण 250 आणि GT ऑलमोस्ट नेक टू नेक असते, तर त्याच्यासोबत चालवायला मजा येते. आता ॲक्च्युली हा सनसेटचा टाईम आहे. ह्या टायमाला आम्ही ॲक्च्युली कुठं पण सनसेटला जायला पाहिजेत. तर बघू शकता तुम्ही सनसेटमुळे आकाशात कसे शेड्स आलेत. तर आम्ही आता राईड करत करत इथे एका व्ह्यू पॉईंटला आलो आहे. अरे आईच परत लेट झाला म्हणता. सनसेट घे रे. तर त्या दिवशी पण आम्हाला लेट झालेला बघा. असं होणार होतं म्हणून मला माहिती होतं, म्हणून आता सनसेट वगैरे इथंच बघायला येणार होतो आम्ही. सनसेट बघायचा प्लॅन इथलाच होता, पण आता सनसेट वगैरे काय नाही. आता जाऊया, तुम्हाला तसं दाखवतो आता बाहेर. इथं लाईट्स वगैरे घातलेत, एकदम मस्त केलेत आता प्लेसी. ते तिकडं आता कन्स्ट्रक्ट केलं वरती पण घेऊन जातो तुम्ही. तुम्हाला इकडून आता बघा, आहे जेटी आहे ही. लहान लहान बोटी दिसतात तुम्हाला इथं. तिथं शिंगमचा शूट झालेला, इफ तुम्हाला आठवण असेल तर. तिकडं समोर झालेलं तर दाखवतो तुम्हाला. इकडं व्ह्यू बघू शकता तुम्ही. जेटी आहे ही, म्हणजे पाण्याच्या असं मधोमध आहे. इकडं बघा. टुरिस्ट खूप आहे तिथं. सगळे टुरिस्ट फोटो काढून घ्यायलेत. आता हे सगळे छान केलेत नाही लाईटिंग वगैरे, पण आता सगळे टुरिस्ट आता इथं फोटो वगैरे काढून घ्यायलेत. आता आम्हाला इथं एंट्री करायच्या आधी इथं पे करायला लागते. म्हणजे जे लोकल आहेत त्यांना काय पे करायचं पडत नाही, आम्हाला फ्री असते. आणि जे टुरिस्ट आहेत त्यांना, ॲडल्ट्स आहेत त्यांना 50 रुपये आणि चिल्ड्रन्स 25 रुपीज असते. हे पण इथं बघू शकता तुम्ही. आम्हाला 0 रुपीज लोकल म्हणून. आम्हाला फक्त ID दाखवायचं असते आमचे,
मग सोडतात ते आत. तर बघा हा व्ह्यू आमच्या मित्राचा एक अजीबच आहे. तो गोव्यामध्ये असून तो पणजीला पण जास्त फिरला नाही. आता काय सांगूया, तो आता कॉलेज माहित नाही. मी कॉलेज तिकडे गेली आहे पुण्याला, तू इथे गेलो, तुला सगळं माहिती आहे ना. मी उरलो तिकडे. हा, तर तसंच होतंय. आम्ही ॲक्च्युली स्कूलला दोघं पण एकच स्कूलमध्ये शिकलोय. स्कूलमध्ये असताना शारदा, तिथंच आमच्या एरियामध्ये तिथं मार्शलमध्ये फिरलो. मग नंतर कॉलेजला जाताना जरा बाहेर बाईक्स भेटल्या आम्हाला. बाईक्स घेऊन तिथंच थोडं जवळजवळ फिरलो तिथंच मार्शलच्या जवळ. मग कॉलेजसाठी पणजीला आलो आम्ही आणि कोंड्याला. तर तसं करून आम्ही आता प्लेसेस डिस्कवर करत आहे इथं गोव्यामध्ये. तर मला जास्ती ह्या साईडच्या प्लेसेस माहिती आहेत. मी पण घेऊन जातो तुला नेक्स्ट टाइम फोंड्या साईडला. ओके, जाऊया त्या साईडला. पण मला फोंड्याचं काहीच माहिती नाही, रूट पण तेवढा माहिती नाही मला. मी त्या साईडला गेलो तर साऊथ साईडला गेलो तर गुगल मॅपचाच ऑन करून जातो आहे. आता इथं वारा तुम्हाला सांगतो एकदम मस्त यायला. त्या दिवशी आम्ही वरती गेलो तिथं तेवढा वारा नव्हता, पण आता इथं खूपच वारा आहे, एकदम मस्त वाटायला. हां, तुम्हाला इथं बोट आहे, एक बार्ज आहे, ती दिसणार नाही तुम्हाला. माझं फोनाचं तेवढं हे नाही, किंवा तिकडं लांब आहे ती. व्ह्यू पण एकदम छान आहे इथं. आता आम्ही सनसेटच्या टाईमला आलो म्हणून इथं आता थंड वारा वगैरे यायला आणि छान वातावरण आहे आता ह्या टाईमला. पण जेव्हा हे नवीन केलेले, म्हणजे पहिला होतं आहे, म्हणजे रिकन्स्ट्रक्ट केले ते सगळं वरचं वगैरे. ते बघा, ते वरचं वगैरे आता रिकन्स्ट्रक्ट केलेत. तर 2021मध्ये लाईक ऑलमोस्ट एंड ऑफ 2021 जेव्हा हे नवीनच केलेले, तेव्हा मी आणि माझा फ्रेंड वेलेन्सिओ तिथं कॉलेज झाल्यावरती आलेलो असं बघण्यासाठी. पुन्हाच आलेलो मी त्या टायमाला आमची हालत खराब झालेली. 12-12:30 वाजता आलेलो त्या टायमाला. आता टुरिस्ट लोकल्स वगैरे येऊन इथं एन्जॉय करायलेत. ते बघा, तिथं रील्स पण शूट करायलेत थोडी. तर आता वरती पण जाऊया आम्ही. ते स्टेप्स वगैरे खूप आहेत चढायला, तर बघू शकता तुम्ही. आता फ्रेंड माझा वरती जायला चलत, आम्ही पण जाऊया वरती. वरून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो खालती कसं दिसतंय ते. आता अजून स्टेप्स आहेत वरती चढायला पाहिजे आम्हाला. तर वरून व्ह्यू बघू शकता तुम्ही इथं. वरती बघू शकता तुम्ही, असं स्ट्रक्चर बांधलेत वरती. आणि इकडं वरून व्ह्यू बघू शकता तुम्ही. असे स्टेप्स आहे ते खालती उतरायला. असं तिकडनं बी उतरायला येते आणि इकडनं पण उतरायला येते. इकडं ते तिथं आहेत 2 जे स्टॅच्यू आहेत ते. हे बघा, इथं ह्या प्लेसवरती सिंगमचा शूट झालेला. पूर्ण खडपावरतीच आहे, बघू शकता. खडपाच आहेत चारी साईडला. नाव इट्स टाइम टू से गुड बाय टू दिस प्लेस. आणि एवढा वेळ बसलो आम्ही इथं, झोप यायला लागली. थंड हवा यायला अजून पण आता उशीर झाला, आम्हाला आता जावं लागणार. आता क्राऊड पण इथं बघू शकतो, क्राऊड पण कमी झाला आहे. आता निघणार आम्ही इथं. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि अशाच अपकमिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट टाईम, बाय बाय.